नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। विट्याच्या शासकीय वसतिगृहातील विषबाधा प्रकरणाला 3 दिवस उलटून गेली आहेत। बाधित 26 पैकी 9 विद्यार्थ्यांवर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 17 विद्यार्थ्यांना उपचारानंतर पुन्हा वसतिगृहाकडे रवाना करण्यात आले। मात्र विद्यार्थ्यांना नेमके कशामुळे विषबाधा झाली याबाबत अजूनही उलगडा झालेला नाहीये। विट्याच्या मुलांच्या शासकीय निवासी वसतिगृहातील एकूण 94 मुलांपैकी 29 जणांना रविवारी रात्रीपासून पोटात दुखणे, जुलाब, उलट्या आणि चक्कर येणे असे प्रकार सुरू झाले। विद्यार्थ्यांनी त्या दिवशी सकाळी मटण खाल्ले, त्यानंतर दुपारच्या सत्रात या विद्यार्थ्यांनी कलिंगड आणि दूध घेतलं आणि नंतर रात्री आमटी आणि चपाती असा आहार घेतला होता, असे वसतिगृहाचे मुख्याध्यापक देवानंद देवसे यांचे म्हणणे होते। सोमवारी सकाळी हा प्रकार समजल्यानंतर आमदार सुहास बाबर यांनी विट्याच्या ग्रामीण रुग्णालयात येऊन वैद्यकीय यंत्रणा कामाला लावली। वसतिगृहाला भेट देऊन तेथील अन्न, पिण्याचे पाणी, रहिवाशी व्यवस्था याची पाहणी केली। सांगलीचे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकाने विट्याकडे धाव घेतली। मंगळवारी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनीही पथकासह विट्यात येऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची चौकशी केली। यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुख्याध्यापक देवसे यांच्या मनमानी कारभाराबद्दल तक्रारी केल्या। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।